हे आमचं घर पोळे बीच, गोवा बॉर्डर. आणि हा घराच्या मागे समुद्र. काल ह्यांना इकडे आडायचं होतं, शीतल, सुहास, माधवी या लोकांना, पण इकडे रेड अलर्ट केलं आहे. लाईफ गार्ड आहे तिकडे बीचवरती, कुणाला सोडत नाहीत नाही पाण्यामध्ये. हा एकदम डेंजर बीच आहे. ही जी सफेद लाईन दिसते येणारी लाट, तिकडेच एवढं खोल आहे की झपकन माणूस खाली जातो. एकदम डेंजर बीच आहे म्हणून आम्ही पण या इकडे जात नाही. सुंदरसा बीच आहे. चौपाटी एकदम कमी झाली, आपलं हे वाळू एकदम कमी झाली इकडची. ती सफेद लाट आता दिसते, तिथपण वाळू दिसायची. आता हा पूर्ण चेंजेस झालेला आहे. काल ह्या लोकांनी इकडे आणलं असतं तर बरं आलं. त्या रेल्वे स्टेशनला एवढा वेळ गेला आमचा, गाडी लेट झाली यांची 1.25 तास. बीच सुंदर आहे पण डेंजर आहे, भरपूरच डेंजर. डायरेक्ट खेचून घेऊन जातो. पाण्याचं घर्षण एवढं होते की पुरं घेऊन खेचून जातो. तो बघा तिकडे रेड फ्लॅग लावलेला आहे. ती जी माणसं उभी आहेत तिकडे रेड फ्लॅग लावलेला आहे. नॉट अलाउड. बीचवरती पाण्यात एकही माणूस गेलेला नाही आहे. सर्वांना इकडे बंदी केली आहे. लगेच लाईफ गार्ड इकडे शिटी मारायला लागतात. राज एवढंच पुढे जाऊ नकोस. हा एकदम खोल आहे असा. त्याच्या पुढे एकदम खोल फटकन तयार होते. जजमेंट येत नाही. भले भले इकडे बाचकतात. तो तिकडे रेड फ्लॅग लाईफ गार्ड उभे आहेत तिकडे, आणि ते आता बीच क्लिनिंगचं काम चालू आहे त्यांचं. थोडा सुंदर बीच आहे पण कोणाला जायला देत नाही आतमध्ये. आणि सायक्लोन जे आलं आहे, वादळ, एवढे दिवस. आज जरा छानसं ऊन पडलं आहे काल आणि आज, पण आज समुद्र जरा खवळलेला, अजून शांत झालेला नाही. कारण एवढ्या लाटा मी एवढ्या वर्षात पहिल्यांदा इकडे बघतोय मी या काठावरून. चला पुन्हा भेटू पुढच्या वेळेला. हा गोवा बॉर्डरमध्ये जिकडून कर्नाटक चालू होते तिकडचे शेवटचं आहे ठिकाण, ज्याचं नाव आहे पोळे. कोकणी भाषेत पोळे म्हणतात त्याला, पोळे. आणि हा पोळ्यातला सुंदर बीच जो बाहेरच्या लोकांना कोणालाच माहिती नाही. कर्नाटक बॉर्डरला गोव्यातनं जायच्या अगोदर येणारं शेवटचं ठिकाण आणि शेवटचा बीच गोव्यातला. छान आहे बीच, सुंदर पण डेंजर. म्हणून आम्ही पण एवढी वर्ष कधी इकडे गेलो नाहीत. जर आम्हाला जायचं असेल तर आम्ही त्या साईडला जी दगडं दिसत आहेत, ही जी दगडं दिसत आहेत त्या साईडला आम्ही जातो. तुम्ही पण कधी या साईडला आलात तर चुकून या इकडून जाऊ नका. जर तुम्हाला बीचवर जायचं असेल, एन्जॉय घ्यायचं असेल तर तो दगडांचा प्रदेश आहे तिकडे. हा इकडे तुम्ही जावा. तिकडे थोडंसं पोर्शन जरा बऱ्यापैकी आहे, तिकडे तुम्ही एन्जॉय करू शकता. धन्यवाद.